नमस्कार विद्यार्थी मित्रो, MK कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण 9th क्लासचा रियल नंबर हा चॅप्टर पाहत आहोत। हे आपले रियल नंबरचं लेक्चर सेकंड आहे। लेक्चर फर्स्ट पाहिलं नसेल तर पाहून घ्या, नंतरच लेक्चर सेकंड पहा तरच कळेल तुम्हाला। तर आपण त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी घेतलेल्या आहे। तर आपण जे नंबर्स आहेत त्याच्यामध्ये थोडेसे म्हणजे नॅचरल नंबर, रियल नंबर, रॅशनल नंबर हे थोडं पाहिलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपण ॲडिशनच्या आणि मल्टिप्लिकेशनच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज, 4 प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत। कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, आयडेंटिटी आणि इनव्हर्स असे 4 प्रॉपर्टी पाहिल्यात, ते पण पाहून घ्या। तर आता आपण काय पाहणार आहोत, तर हे टर्मिनेटिंग पहा। तर रॅशनल नंबर्स काय असतात तुमचे, हे रॅशनल नंबर पण पाहिलेले आहेत, ते पाहून घ्या तुम्ही। रॅशनल नंबर्स तुमचे रॅशनल नंबर्स पण पाहिलेले आपण। रॅशनल नंबर्स आहे का नाही, तर रॅशनल नंबर काय असतील, एक तर टर्मिनेटिंग असतील आहे का नाही, तुमचे टर्मिनेटिंग असतील किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप तुमचे रॅशनल नंबर्स काय असतील। एक तर रॅशनल नंबर्स काय असतील तुमचे, पहिले काय असतील टर्मिनेटिंग टर्मिनेटिंग म्हणजे काय हे पाहू आपण, ठीक आहे। आणि दुसरं काय आहे तुमचं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप। रिकरिंग म्हणजे काय, पुन्हा पुन्हा येणाऱ्याला आपण काय म्हणतो, रिकरिंग टाईप, ठीक आहे। रिकरिंग टाईप तर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप, ठीक आहे। हे झालं तुमचं पहा। तर टर्मिनेटिंग म्हणजे काय पहा, एवढाचा अर्थ करून घ्या, समजून घ्या। आपण रियल नंबर हा चॅप्टर पाहतोय, रियल नंबर, ठीक आहे, 9चा। तर टर्मिनेटिंग म्हणजे काय, टर्मिनेट, लक्ष द्या, टर्मिनेट म्हणजे काय, टर्मिनेटचा अर्थ होतो की एंड होणे। काय होणे, एंड होणे। एंड म्हणजे कुठेतरी संपणे। टर्मिनेट म्हणजे काय, एंड होणे, संपणे। म्हणजे असा रॅशनल नंबर आहे का नाही जो कुठेतरी म्हणजे ज्याला डिवाइड केल्यानंतर संपतो। तुम्हाला पहिल्यांदा रॅशनल नंबर माहीत पाहिजे, ठीक आहे। आता भरपूर वेळेस घेतले, आधीच्या लेक्चरमध्ये घेतले, बेसिक्स ऑफ मॅथ्स एक लेक्चर घेतले आपण, त्याच्यामध्ये रॅशनल नंबर टर्मिनेटिंग आहे का नाही हे सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहे। प्राईम नंबर, रॅशनल नंबर सगळे ते एक बार पाहून घ्या, ते पाहिल्यावर हे पहा, ठीक आहे। त्याच्यामध्ये डिटेलमध्ये समजून सांगितलेले, ठीक आहे। तर इथं तुम्हाला टर्मिनेटिंग सांगतो, ठीक आहे। मी समजा एखादं एक्झाम्पल घेतलं आहे का नाही, एक्झाम्पल घेऊन सांगतो मी तुम्हाला। तर पहा 2/5 घेतलं मी, 2/5 याला डिवाइड केलं, तर याला डिवाइड करायचं तर कसं सोडायचं तुम्हाला माहीत पाहिजे। ह्याला आपण कसं सोडवतो, म्हणजे 5 असं पहा सोडवून दाखवतो, एकदम बेसिक। मला माहीत आहे काही लोकांना काही येत नाही, म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी येत नाही, आणि काही लोक भरपूर बऱ्यापैकी हुशार आहेत। मोस्टली खेडेगावातल्या लोकांना येत नाही, तर त्याला सोडून दाखवतो त्यांना। पहा तर काय, हे असं सोडवता तुम्ही, ठीक आहे। असं सोडवा तुम्हाला येत नसेल तर असं, ठीक आहे। हे 5 ने डिवाइड करा 2ला, तर तुम्हाला काय येते पहा। तर मी असं डायरेक्टली सोडवतो, तुम्ही असं सोडत बसा, ठीक आहे। तर ह्याला काय येणार आहे, 2 छोटा आहे 5 पेक्षा, तर आपल्याला पॉईंट द्यावा लागेल। पॉईंट दिल्यानंतर इथं काय होईल, 20 होईल, आहे का नाही। असं अंडरस्टँडेबल असते, अंडरस्टँडेबल मनातल्या मनात करायचं, हे डिव्हिजन आहे। तर इथं 20 हे डिव्हिजन तर यायला पाहिजे, नाही आलं तर हा चॅप्टर तुम्हाला काही समजणार नाही। हा डिव्हिजन तर तेवढं तर तुमचं पक्का पाहिजे। हा इथं 20 होईल, 20 म्हणजे 5ने जर 20ला डिवाइड केले तर 5 4 जा 20 म्हणजे 0.4 उत्तर येईल। काय येईल, 0.4 येईल। म्हणजे हे 0.4, ठीक आहे, कम्प्लिटली भाग जाते 20ला। ह्याच्यानंतर 4च्या नंतर काही येते का, काही येत नाही। 0.4 आलं काय म्हणजे कम्प्लिटली भाग जाते, आहे का नाही। 0.4च्या नंतर काही येत नाही, तर हे टर्मिनेट होते। रॅशनल नंबरला आपण डिवाइड केल्यानंतर तो पॉईंटमध्ये येईल, ठीक आहे। रॅशनल नंबरला आपण डिवाइड केल्यानंतर तो पॉईंटमध्ये येईल, ठीक आहे, पॉईंटमध्ये येईल, पण तो कुठेतरी संपतोय, टर्मिनेट होतो, त्याला म्हणायचं टर्मिनेटिंग टाईप। टर्मिनेटिंग म्हणजे हे आपण घेतलेले पहा। दुसरे काही एक्झाम्पल, कोणते एक्झाम्पल घेऊ शकतो तुम्ही, ठीक आहे। हे एक एक्झाम्पल घेतलेले हा टर्मिनेटिंगचं। आता नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय, टर्मिनेटिंग हे कळेल तुम्हाला। नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय, 1/3 घेतलेलं आहे मी, ह्याला जर डिवाइड केलं तर तुमचं काय येईल, 0. काय येईल, 1/3 पहा इथं 10 होईल, आहे का नाही। ते 0 पॉईंट दिल्यानंतर इथं 10 होईल, 10 जर डिवाइड केलं तर 3 3 3 3 असं डॅश डॅश कुठपर्यंत येत जाईल, ठीक आहे। हे काय संपणार आहे का, 3 3 जा 9, 3 3 जा 9, कॅरी 1 उरला, पुन्हा 10 झाले, 3 3 जा 9, 1 उरला, पुन्हा 10, असं होत जाईल, ठीक आहे। तर हे कळलेलं आहे तुम्हाला। तर हे टर्मिनेटिंग आहे आणि नॉन टर्मिनेटिंगचं एक्झाम्पल 1/3 आहे। नॉन टर्मिनेटिंगचं एक्झाम्पल मी 1/3 दिलेलं आहे, तर ह्याचं उत्तर काय येते, 0.333 डॅश 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 कुठपर्यंत येत जाईल। आणि नॉन टर्मिनेटिंग तर आहे,
टर्मिनेट होते का नाही कुठपर्यंत येते. आणि रिकरिंग टाईप पण आहे. रिकरिंग म्हणजे काय, तोच नंबर का आहे तुमचा पुन्हा पुन्हा येतो, पुन्हा पुन्हा तोच 333 येतो, त्याला रिकरिंग टाईप म्हणजे. रिकरिंग म्हणजे काय, रिकरिंगचा अर्थ इथं का आहे, रिपीट होणे. रिपीट होणे, रिपीट म्हणजे पुन्हा पुन्हा येतो, रिपीट होतोय. काय होतं तुमचा, रिपीट होतो. इथं काय होतं तुमचा नंबर, इथं रिपीट होतोय. काय, एखादा नंबर रिपीट होतोय. तर तुम्हाला दोन गोष्टी इथं अर्थ कळायचं. टर्मिनेट म्हणजे जो नंबर इथं कुठंतरी एंड होतो. रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा रिपीट होतो, त्याला म्हणायचं रिकरिंग. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असं. पहा आता काही नंबर्स लिहिलेले आहेत मी. ठीक आहे, टर्मिनेटिंगचे एक्झाम्पल काय घेतलेले आहेत, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपचे. पहा, तर तुम्हाला आता हे सोडवत बसायचं नाही. सोडवत बसायला गेलं तर तुम्हाला खूप किचकट होईल. ठीक आहे, फक्त एक्झाम्पल समजवण्यासाठी मी तुम्हाला काय लिहून ठेवलेले आहे ते. ठीक आहे, तर एक्झाम्पल समजण्यासाठी फक्त मला हे इथं कॅल्क्युलेशनचं पार्ट महत्त्वाचं नाही. ठीक आहे, इथं कॅल्क्युलेशन नंतर आपण करणारच आहोत, आहे का नाही, ह्याला कसं सोडवायचं काय नाही. फक्त इथं लक्षात काय घ्यायचं आहे तुम्हाला, फक्त ह्याच्यामध्ये हे टर्मिनेटिंग आहे का नाही किंवा याला कसं एक्सप्रेस करायचं मी तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे, तर इथं पहा, तर टर्मिनेटिंग म्हणजे कुठंतरी तुमचा नंबर काय होतो, एंड होतोय. ठीक आहे, 2/5चं एक्झाम्पल ऑलरेडी बघितलं. ह्याला जर सोडवलं तर 0.4 येते. हे टर्मिनेटच्या नंतर नंबर येतात का नाही, म्हणजे ह्याला जर सोडवलं आपण, ठीक आहे, मायनस असेल तर इथं पण मायनस येईल. ठीक आहे, तर 7/64 ह्याला सोडवलं तर इथं कुठंतरी म्हणजे काहीतरी आपले भरपूर सारे भाग गेले, पण याच्यानंतर तुमचा इथं कंप्लीट भाग गेलेला आहे, याच्यानंतर तुमचा नंबर येत नाही. इथं 101ला 8ने डिवाइड केलं तर ठीक आहे, हा 12.625 याच्यानंतर काही येत नाही. इथं म्हणजे कंप्लीट भाग गेले, टर्मिनेट होते, याच्यानंतर येत नाही. आता नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपमध्ये काय, 17/36 ह्याला जर सोडवलं तुम्ही, 47222 हा काय आहे, खूप जास्त वेळेस रिपीट होत जातो. ठीक आहे, 2 काय होतो, खूप जास्त वेळेस रिपीट होत जातो. इन्फिनिट टाईमपर्यंत तुमचा हा 2 रिपीट होत जातो. तर मग आपण काहीतरी आपल्याकडं म्हणजे 2 हा इन्फिनिट टाईमपर्यंत रिपीट होत जातो. तर आपल्याकडं काय आहे, लिमिटेड स्पेस आहे. आपल्या नोटबुकवर काय आहे, लिमिटेड स्पेस आहे. तर त्याला आपण कसं एक्सप्रेस करणार, तर आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे की हा 2 इन्फिनिट टाईमपर्यंत येत जातो आहे आपल्या नोटबुकवर. तर आपल्याला काहीतरी आपण त्याच्यासाठी एखादा सिम्बॉल आहे का त्याला एक्सप्रेस करायचं आहे. म्हणजे आपल्याला असं दाखवायचं आहे की हा खूप जास्तपर्यंत जातो आहे, म्हणजे इन्फिनिट टाईमपर्यंत जातो आहे. तर त्याला कसं लिहायचं, तर त्याला आपण काय केलेलं आहे, त्याच्यासाठी एक युक्ती शोधलेली आहे. पहा मी इथं लिहिलेलं आहे, पण इथं लिहून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, पहा, तर याच्यामध्ये पाहायचं रिपीटिंग टाईप काय आहे. त्याच्यामध्ये हा नंबर आहे, आपण याला डिवाइड केल्यानंतर 0.47222 हा 2 आहे, हा 2 आहे का नाही, हा 2 रिपीट होतो. 47 येतो, त्याच्यानंतर 2 खूप वेळेस रिपीट होत जातो असा. ठीक आहे, तर ह्याला काय करायचं, मग कसं लिहायचं, बरोबर, जो रिपीट होत नाही तो लिहायचा 0.47ला 47. ठीक आहे, हा 2 रिपीट होतो, तर 2 काय करायचं, 2 लिहायचं आणि त्याच्या डोक्यावरच फक्त 2च्या डोक्यावर बार लिहायचं. फक्त 2च्या डोक्यावर बार लिहिले. ठीक आहे, 2च्या डोक्यावर बार लिहिले, याचा अर्थ काय आहे, 2च्या डोक्यावर बार लिहिले याचा अर्थ काय, 2 हा खूप इन्फिनिट टाईमपर्यंत काय होतो, रिपीट होत असतो. त्याला रिपीट होतो किंवा म्हणजे रिपीटलाच म्हणजे रिकर होतो असतो, पुन्हा पुन्हा येत असतो, त्याला बार लिहायचं. ह्याला आपण काही जागी काय तुमच्या 2च्या डोक्यावर असं डॉट पण लिहितात, पण आता बार लिहिलेलं सोपं, कारण डॉट लिहायला तुमचा डॉट छोटा येऊ शकतो, त्यामुळे ओळखू पण येणार नाही, दिसणार पण नाही. त्यामुळे काय करा, बार यूज करत चला. ठीक आहे, चालते. पहा, तर आता आपण हे सेकंड कळलं असेल तुम्हाला, तर हे लिहू आपण, हे पाहू तर तुम्हाला कळेल. तर 33 डिवायडेड बाय 26. तर तुम्ही याला कॅल्क्युलेशन करू शकता. हे कॅल्क्युलेशन महत्त्वाचं नाही आहे, तर तुमचं महत्त्वाचं काय आहे, कसं आपल्याला याला रिप्रेझेंट करता येईल, कसं लिहिता येईल. पहा, याच्यामध्ये जर बघितलं तर याला 1.2692307, त्याच्यानंतर 692307. पहा, याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय रिपीट होताना दिसेल, 692307, 692307. म्हणजे ह्या एवढा 692307, 692307 हा पार्ट रिपीट होत जातो. तर ह्याला कसं लिहू शकता तुम्ही, ह्याला लिहायचं असेल तर 1.2 रिपीट होतोय का, होत नाही, म्हणून 2 लिहा. आणि त्याच्यानंतर 692307 एक वेळेस लिहा, आणि जेवढा पार्ट रिपीट होतो त्याच्या डोक्यावर फक्त काय करायचं, बार द्यायचं. याचा अर्थ काय होतो, एवढ्या याच्यावर बार दिलं तर हा 692307, 692307 खूप वेळेस म्हणजे काय होतं, रिपीट होत जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याला आपण काय करू, मी याला काय करतो, इथं लिहितो. ठीक आहे, हा 56/37 आहे का नाही, इजिकल टू, याला जर सोडवलं तुम्ही तर हे 1 पॉईंट, हे सोडवणं महत्त्वाचं नाही, इथं समजून घ्या. ठीक आहे, 1.5135. पहा, याच्यामध्ये जर याला सोडवलं तर याच्यामध्ये रिपीट होणारा पार्ट काय, 1.5. ठीक आहे, 1.513
513 513 हा म्हणजे 513 513 आहे का नाही. 513 513 513 हा रिपीट होतो आहे. तर ह्याला आपण कसं लिहू शकतो 1.513 ह्याच्या डोक्यावर बार. म्हणजे जेवढा पार्ट काय होतो तेवढा रिपीट होतो त्याच्या डोक्यावर आपल्याला काय द्यायचे बार द्यायचे. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आणि टर्मिनेटिंगमध्ये तर काय प्रश्नच येत नाही. तर आपल्यासाठी ह्या टर्मिनेटिंगचं तेवढं महत्त्वाचं नाही. याचं हे जास्त काय नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप तुम्हाला महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्याला कसं एक्सप्रेस करता येईल, कसं लिहिता येईल आणि असं जर नंबर आला तर तुम्हाला कसं लिहायचं हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, ह्याच्यानंतरचा पुढचं पार्ट पाहू. पहा, तर एक क्वेश्चन लिहिलेला आहे मी. ठीक आहे, एक्सप्रेस काय क्वेश्चन काय एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल. तर हा डेसिमल कसा रिकरिंग आहे. रिकरिंग म्हणजे रिपीट होणार आहे. 0.77 हा रिपीट होतो आहे इन पी बाय क्यू फॉर्म. पी बाय क्यू हा पी बाय क्यू फॉर्म म्हणजे रॅशनल नंबरमध्ये लिहायचं आहे. रॅशनल नंबर पी बाय क्यू म्हणजेच काय रॅशनल नंबर असते. वेअर क्यू इज नॉट इक्वल टू 0 ही रॅशनल नंबरची डेफिनेशन आहे. तर तुम्हाला पाहायचं तर सोल्युशन काय असणार आहे. सोल्युशन तुम्हाला काय दिलेलं काय लिहायचं. ठीक आहे, हा 0.77 नंबर दिलेला आहे. काय दिलेलं आहे तुम्हाला 0.77. तर याला काय म्हणा लेट दिलेलं आहे. लेट एक्स इज इक्वल टू लेट म्हणा किंवा न म्हणा. ठीक आहे, लेट म्हणलेलं बरं. ठीक आहे, लेट एक्स इज इक्वल टू 0.777 डॅश 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 हे दिलेलं आहे. तुम्हाला काय केलेलं आहे एक्सची किंमत दिलेली आहे त्यांनी. एक्स इज इक्वल टू 0.7777 हे दिलेलं आहे. तर आता मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं हा एक्सला एक्स बरोबरला बरोबर हा एक्स आहे. ठीक आहे, मी असा एक्स काढतो. ठीक आहे, तर हा 0.77 हा रिपीट होते. तर आपल्याला हा रिपीट होणारा पार्ट आहे. ठीक आहे, रिपीट होणारा पार्ट आहे. तर तुम्ही याला काय लिहू शकता तर ह्याला बार म्हणजे आपण सगळे लिहायची गरज आहे का नाही. 7 हा लिहा, 7च्या डोक्यावर बार द्या. बार देवा किंवा वरी डॉट असा डॉट जरी दिला तुम्ही तरी चालेल. पण हा डॉट तुम्हाला म्हणजे दिसणार नाही त्यामुळं काय करा बार लिहा. ठीक आहे, हे बार लिहा सगळ्यात सोपं. ठीक आहे, मग एक्स इज इक्वल टू 0.7 हे कसं आलं तर आपण रिकरिंग म्हणजे कसं लिहितात मी सांगितलेलं आहे. पहा आता पण सांगतो. जर एखादा नंबर तो पुन्हा रिपीट होत असेल तर काय करायचं. जो नंबर रिपीट होतो म्हणजे 2-3 नंबर असेल तर 2-3 वर द्यायचं. एक असेल तर 1 वरच. जेवढे काही नंबर रिपीट होत असतील त्याच्यावर काय करायचं बार द्यायचा डोक्यावर. 0.7च्या डोक्यावर बार दिले. इथपर्यंत कळेल तुम्हाला. इथपर्यंत काही अडचण नाही आहे. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे का तुम्हाला नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग पुढं पहा. इथपर्यंत कळलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, मग काय करायचं तुम्हाला ह्यालाच काय करा तुम्ही ह्याला मल्टिप्लाय करा किंवा ह्याला मल्टिप्लाय करा. ठीक आहे, याला मल्टिप्लाय करू आपण. ह्याला मल्टिप्लाय करू. ठीक आहे, याला काय करू इक्वेशन नंबर ह्याला आपण काय करू मल्टिप्लाय करू. कशाने 10xने आहे का नाही. 10xने काय करू म्हणजे 10ने मल्टिप्लाय करू. 10ने मल्टिप्लाय करू आहे का नाही. ह्याला काय करू आपण 10ने मल्टिप्लाय करू. ह्या इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे 10ने मल्टिप्लाय करायचं आहे. इक्वेशन 1 पहा. तुम्हाला सिम्प्लिफाय करण्यासाठी काय तुमच्या पुस्तकात थोडंसं कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो. त्यासाठी मी काय करतो तुम्हाला सोपं जाण्यासाठी याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी. ह्याला आपण 2 म्हणू. ठीक आहे, म्हणलं तर काय नाही इझी जाईल तुम्हाला. ठीक आहे, तर इक्वेशन 1 म्हणा इक्वेशन 2 म्हणा. तर काय करा याला 1ला जो आहे तुम्ही काय करणार 1ला 10ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय बाय 10 टू इक्वेशन नंबर है का नाही. इक्वेशन नंबर 1 एक नंबरचं जे इक्वेशन आहे इक्वेशन नंबरला 1ला तुम्ही 10ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर तुम्ही ह्या इक्वेशनला 10ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल. तर याला काय करतोय 10ने मल्टिप्लाय करतोय. लिहिलो आहे मी तुम्हाला समजण्यासाठी. तर 10ने मल्टिप्लाय केलं तर हा 10x आहे तर 10x होईल इज इक्वल टू. आता काय होईल जेव्हा एखाद्या संख्येला तुम्ही अशा मल्टिप्लाय करता आणि डेसिमल असेल तर डेसिमल हा लेफ्ट हँड साईडचा इकडला काय होईल इकडं म्हणजे इकडल्या साईडला येईल आहे का नाही. इकडल्या साईडला होईल. 10ने मल्टिप्लाय केलं तर इकडे येईल 1नं. 100ने मल्टिप्लाय केलं तर हे 2 अंक इकडे येतील. 1000ने मल्टिप्लाय केलं तर हे 3 अंक इकडे येतील. ठीक आहे, तर आता 10ने मल्टिप्लाय केलं तरी 1 अंक इकडे येईल. म्हणजे काय होईल तुमचा 7.77 डॅश 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 हे सेम राहील. फक्त 10ने मल्टिप्लाय केल्यामुळं काय होईल तुमचं हा एक डेसिमल इकडे सर्कल. हे कळालं असेल तुम्हाला. हे तर कळलं असेल. ह्याला मी 10ने मल्टिप्लाय केलं तर 10x होते इज इक्वल टूला इज इक्वल टू. हा 10ने मल्टिप्लाय केल्यामुळे 7 इकडला एक इकडं आला आणि त्याच्यानंतरचा सेम पार्ट राहील. तर ह्यालाच मी काय करू शकतो आता हे जसं आपण लिहिले ह्याला तसे एक्सप्रेस करू शकतो. हे 10x इज इक्वल टू 7.7 हा पुन्हा सगळा पार्ट रिपीट होतो. तर मी याच्या डोक्यावर बार देऊन लिहू शकतो. ठीक आहे, बार देऊन लिहू शकतो. तर मी याला काय म्हणतो इक्वेशन नंबर 3 म्हणतो तुम्हाला सोपं जाण्यासाठी. ठीक आहे, 10x इज इक्वल टू 7.77 हे झालेलं आहे तुमचं इक्वेशन नंबर काय झालेलं आहे 3 झालेलं आहे. आता मी काय करतो माहिती आहे का तुम्हाला. तर हे इक्वेशन 3
इक्वेशन 3 मधनं इक्वेशन 2 मायनस करतो आहे का नाही. काय करतो मी इक्वेशन आहे का नाही सबट्रॅक्ट असं लिहा. सबट्रॅक्ट इक्वेशनला शॉर्टमध्ये असं लिहितात इक्वेशन 2 फ्रॉम 3. 3 मधनं तुम्हाला 2 मायनस करायचं. तर तुम्हाला 3 मधनं 2 मायनस केल्यावर काय येईल. आता बघा जागा तुम्हाला थोडीशी कमी पुरू शकते. ठीक आहे. तर मी काय करतो हे इथला थोडासा पार्ट मिटवतो हा. ठीक आहे. हा थोडासा पार्ट मिटवतो आणि इथं लिहितो. ठीक आहे. काय इथं दिसेल का तुम्हाला. इथं बघतो हां दिसते का तुम्हाला. इथं पहा इथं लिहितो मी. ठीक आहे. तर हे इक्वेशन 3 लिहून घ्या तुम्ही. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. 3 घ्या इक्वेशन लिहून. 10x आहे पहा. ह्या 3 मधनं 2 इक्वेशन मायनस करतो. तर काय हा 3 मधला 10x आहे. 10x लिहिलेला आहे. 10x पहा इकडे लक्षात द्या इथं कन्फ्युजन होऊ शकते. 10x लिहिलेला आहे इक्वेशन 3. इक्वेशन 10x मधनं x म्हणजे राईट हँड साईडमधनं राईट हँड साईड मायनस करायचे. ह्या दोघांमध्ये बघा लक्ष द्या. ठीक आहे. हा आणि हा. तर राईट हँड साईडमधनं राईट हँड साईड मायनस करायचे आणि लेफ्ट हँड साईडमधनं लेफ्ट हँड साईड काय करायचं आहे मायनस करायचे. 10x मायनस एक्स कळलेलं आहे तुम्हाला. 10x मायनस एक्स 10x मधनं तुमचा x गेलेला आहे. राईट हँड साईड मधनं राईट हँड साईड मायनस करायची. बरोबरला बरोबर. त्याच्यानंतर हे लेफ्ट हँड साईड आहे म्हणजे 3 मधनं आपण 2 मायनस करतो. ह्या 3 मधनं 2 मायनस करतो. तर लिहून घ्यायचं अगोदर. आता पहा 7.7 ह्याच्या डोक्यावर बार डॅश डॅश आहे. ठीक आहे. मायनसला मायनस कारण मायनस करतो आहे आपण सांगितले 0.7 च्या डोक्यावर बार. आता हे लिहून घेतलेलं मी. ठीक आहे. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला काय अडचण नाही. अडचण आली असली तर एक बार रिपीट करा व्हिडिओ. ठीक आहे. तुम्हाला कळून जाईल आणि कळलं नाही तर कमेंट करा. ठीक आहे. काय कळलं नाही तर ठीक आहे. 10x मायनस एक्स तर 10x मधनं x जर गेला तर ह्याला सोडवा. हे 10x आहे हा 10 आहे. ठीक आहे. हा 10 आहे. 10x मधनं जर x गेला तरी तर काय उरेल 10x मधनं x गेला तरी तर उरेल 9x. बरोबरला बरोबर. 7.7 च्या डोक्यावर बार आहे आणि तर 0.7 च्या डोक्यावर बार आहे म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट सेम आहे. पहा ह्याला जर इथं सोडवलं तुम्ही पहा 7.7 च्या डोक्यावर बार आहे आणि 0.7 च्या डोक्यावर बार आहे. तर याला सबट्रॅक्ट केल्या तुम्ही. हा भाग सेम आहे पूर्ण आहे का नाही. हा भाग आणि हा भाग पूर्ण सेम आहे. तर ह्या दोघांमधनं 7 बारमधनं 7 बार गेला तर काय होईल 0 उरेल. पॉईंटला पॉईंट आणि ते काय उरेल तुमचा इथं 7 उरेल. काय उरेल तुमचा इथं 7 उरेल. 7 मधनं 0 गेला तर 7 म्हणजे याचं इथं याला जर सोडवलं तुम्ही तर इथं करून दाखवलेलं आहे तर 7 उरेल. मग असं आलं तर आपण काय करू शकतो x इज इक्वल टू काय येईल तुमचं x इज इक्वल टू 7/9. हे जेव्हा असं असते आहे का नाही हे जेव्हा मल्टिप्लायमध्ये असते x बरोबर काय हे 9 काय होते खाली जाते याच्या डिव्हिजनमध्ये. ठीक आहे. म्हणजे राईट हँड साईडचा एखादा मल्टिप्लायमध्ये असेल तर लेफ्ट हँड साईडला गेल्यानं डिवाइडमध्ये जातो त्याच्या दुसऱ्या नंबरच्या. ठीक आहे. तर x इज इक्वल टू 7/9 काय आलेलं आहे तुमचं उत्तर आलेलं आहे. x इज इक्वल टू 7/9 काय आलेलं आहे तुमचं उत्तर आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल 0.77 इन p/q फॉर्म म्हणजे तुम्हाला p/q फॉर्म म्हणजे एक्सची किंमत काय आहे तुमची एक्सची किंमत आपण 0.77ची किंमत आहे का नाही एक्स घेतली होती म्हणजे 0.77777 डॅश 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 हे होतं तुमचं. ह्यालाच आपण कसं लिहिलं होतं. ठीक आहे. लिहायचं वाटलं तर गरज लिहा नाही तर दिलेलं आहे तसं इज इक्वल टू 7/9 म्हणजे हे आणि हे दोन्ही सेम आहे. ठीक आहे. लास्टला दिलेलं आहे तुमचं हे आणि हे सेम आहे. तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल आणि थोडंफार कळलं नसेल तर तुम्ही आपण 2-4 गणितं घेतल्यावर आहे का नाही पुढं जसं जाईल लेक्चर तसं तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे. इथं याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा आता याच्या अगोदर एक क्वेश्चन बघितलं आहे त्याच्यानंतर हा नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे. तर हा क्वेश्चन सोडवल्यावर तुमच्या डोक्यात थोडीशी आणि क्लॅरिटी येईल जास्त येईल. ठीक आहे. तर हा एक क्वेश्चन पाहूया आपण. ठीक आहे. तर तो सेम क्वेश्चन आहे एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल 7.529 ह्याला काय करायचं आहे तुम्हाला p/qच्या फॉर्ममध्ये लिहायचं इन p/q फॉर्म म्हणजे मागचा जसा क्वेश्चन होता तसाच आहे काय तसाच क्वेश्चन आहे तशाच p/qच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. तर पहा सोल्युशन काय असणार आहे तुमचं सोल्युशन सेम असणार आहे. सोल्युशन इज इक्वल टू पहा जे दिलेलं आहे तुम्हाला लेट म्हणा आणि x इज इक्वल टू जे दिले ते लिहून घ्या. लेट x इज इक्वल टू काय दिलेलं आहे 529 हे दिलेले तुम्हाला. तर तुम्ही याला कसं लिहू शकता पहा x इज इक्वल टू ह्याच्यामधला 529 हा भाग काय होतो रिपीट होतो. मी हा बार खालून लिहत नसतात हा हे अंडरलाईन केलेलं आहे मी
पहा लक्ष द्या, तर x इज इक्वल टू 7.529 हा 529 मी खालून अंडरलाईन केलेला, हा बार नाही आहे, बारवरून असतो, ठीक आहे. तर हा 529 हा एवढा पार्ट, हा 529 529 हा रिपीट होतोय, ठीक आहे. हा पार्ट तुमचा काय होतोय, रिपीट होतोय, ठीक आहे, रिपीट होतोय. हे कळलं असेल तुम्हाला, हा पार्ट रिपीट होतोय. तर ह्याला काय करायचं, बार लिहायचं. 7 पहा x इज इक्वल टू 7.529 हे जेवढा पार्ट रिपीट होतोय त्याच्यावर तुम्हाला बार लिहायचं. इथपर्यंत कळलं असेल. मग याला काय करायचं, इक्वेशन नंबर 1 द्यायचं. दिलं, इक्वेशन नंबर 1 दिले तुम्ही, ठीक आहे. इक्वेशन नंबर काय करा, ह्याला एक द्या, ठीक आहे. x इज इक्वल टू याला इक्वेशन 1, याला इक्वेशन 2 करा, ठीक आहे. x इज इक्वल टू 7.529 ठीक आहे. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1, हे झालं इक्वेशन नंबर 2, ठीक आहे. तर तुम्ही काय करा, त्याच्यानंतर ह्याला आहे का नाही, कशाला मल्टिप्लाय करता तुम्ही, ह्याच्यामध्ये ह्या इक्वेशनला काय करा, ह्या इक्वेशनला काय करा तुम्ही 1000 मल्टिप्लाय करा. कशाला 1000 मल्टिप्लाय करता तुम्ही, पहा. तर काय करायचं तुम्हाला, इक्वेशन नंबरला काय करायचं, 1000 मल्टिप्लाय करायचं. आता कशाने मल्टिप्लाय करायचं, मागच्या वेळेस आपण काय केलं होतं, 10 ने मल्टिप्लाय केलं होतं. यावेळेस 1000 मल्टिप्लाय करतो, 1000. आता मग तुम्ही म्हणसाल सर कधी 1000 करायचं, कधी 100 करायचं, कधी 1000 करायचे. पहा लक्षात घ्या, जर या बारमध्ये जेवढे अंक आहेत ते ना हे करायचं. समजा बारमध्ये एक अंक, बार आहे का नाही, बार एक अंक रिपीट होत असेल तर 10 मल्टिप्लाय करायचं, 10. 2 अंक रिपीट होत असतील, पहा समजा इथे मी लिहितो, ठीक आहे. 0.2222 हा 2222 रिपीट होतोय. तर यावेळेस काय म्हणजे 0.2च्या डोक्यावर एकच अंक रिपीट होते. तर अशा वेळेस काय करायचं तुम्हाला, 10 मल्टिप्लाय करायचं. समजा आता 0.54 हा 2 अंक रिपीट होत आहेत तुमचे, याला आपण कसं लिहू शकतो, 54च्या डोक्यावर बार. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं, 100 मल्टिप्लाय करायचं. आणि आता समजा याच्या जागी तुम्हाला 3 अंक रिपीट होतात, जसे की इथं दिले तुमचे 529 रिपीट. तर याच्या वेळेस काय करायचं, 1000 मल्टिप्लाय करायचं, ठीक आहे. जेवढे अंक रिपीट होतात त्याच्या 2 म्हणजे 2 होत असेल तर 100ने, 1 होत असेल तर 10ने, आणि 3 होत असतील तर अंक रिपीट म्हणजे रिकर होत असतील, पुन्हा येत असतील तर 1000 म्हणजे जेवढा असेल तेवढा अंक मल्टिप्लाय करायचे. कळलं असेल तुम्हाला. तर मी काय करतो, मल्टिप्लाय इक्वेशन 1/1000 1000ने मल्टिप्लाय करतो, कारण 3 अंक रिपीट होतात. तर याला 1000 मल्टिप्लाय केलं तर इक्वेशनला काय येईल पहा, ह्या इक्वेशनला मी 1000 मल्टिप्लाय करतो, इथे लिहितो. तर 1000x, ह्याला 1000 मल्टिप्लाय केलं तर 1000x. तर ह्याला सोडवलं तर 1000 काय होतील पहा, तिथं आपण 10 मल्टिप्लाय केलं तर एक अंक इकडे सरकला होता. तर आता हे 3 अंक काय होतील, इकडे सरकतील. म्हणजे इज इक्वल टू 7529 म्हणजे डेसिमल हा इकडे सरकेल, ठीक आहे. डेसिमल इकडे सरकेल आणि 3 अंक इकडे सरकतील 1000 मल्टिप्लाय केल्यावर, ठीक आहे. तर त्याच्यानंतर 529529 म्हणजे 529.529 हे कळलं असेल. हे तुमचं इक्वेशन नंबर आहे 3. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. 1000 x इज इक्वल टू 7529529 पहा. तर हे इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला, ठीक आहे. इथपर्यंत काही अडचण नाही. आणि तुम्हाला याला तुम्ही काय करू शकता, ह्याला इक्वेशन नंबर 3 म्हणू नका, ठीक आहे. आणि थोडंसं सिम्प्लिफाय करतो मी, तुम्हाला इझी करतो, ठीक आहे. 1000xला 1000x लिहा इज इक्वल टू 7.529ला 7.7529 जशाच तसं लिहा. हा 529 काय होतं, रिपीट होतोय, ठीक आहे. तर हा रिपीट आहे, पुन्हा डॅश डॅश डॅश. ही इक्वेशन नंबर कशामध्ये करतोय आपण, हे पण तुमचा इथं पुढं असेल डॅश डॅश डॅश, ठीक आहे. हा डॅश 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 इक्वेशन नंबर 1 हे दिलेलं आहे, ठीक आहे. हीच किंमत आहे. तर हे तुमचं काय आहे, म्हणजे 529 खूप दूरपर्यंत रिपीट होतं, ठीक आहे. हे कळलं असेल तुम्हाला. तर ह्याला आपण काय लिहू शकता, 7.529 हा रिपीट होतो 529. तर आपण 529च्या डोक्यावर काय लिहू शकतो, बार लिहू शकतो. आणि आता याला इक्वेशन नंबर काय म्हणा तुम्ही, 3 म्हणा. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला, इक्वेशन नंबर 1 आणि 3. आता मागं जसं आपण काय केलं होतं, सबट्रॅक्ट केलं होतं, तसंच करायचं. काय करायचं तुम्हाला, सबट्रॅक्ट इक्वेशन तुम्हाला कोणतं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे तुम्हाला, इक्वेशन हे 2 करा, इक्वेशन 2 फ्रॉम 3 मधनं तुम्हाला ह्या 3 मधनं 2 सबट्रॅक्ट करायचं. तर काय करतो मी, हे इथं लिहितो, ठीक आहे. इथं लिहून घेतो, ठीक आहे. हे इथला पार्ट थोडासा
मिटवतो आणि इथं लिहितो, तुम्हाला इथं कळेल. ठीक आहे, पहा. तर इक्वेशन 3 पहा, सबट्रॅक्ट करताना काय करायचं, हे राईट हँड साईडमधनं राईट हँड साईड मायनस करायची. पहा, हे राईट हँड साईडमधनं काय करायची, राईट हँड साईड मायनस करायची आणि लेफ्ट हँड साईडमधनं लेफ्ट हँड साईड काय करायची, मायनस करायची. तर इक्वेशन 2 आणि हे 3 आहे, ह्या दोघांचं आपण सबट्रॅक्शन करतो. तर ह्या 3मधनं आपण 2 मायनस करतो, तर 1000 काय असेल तुमचं, 1000 एक्स मायनस एक्स. हे कसं आलं कळलं तुम्हाला, ह्या RHS मधनं हे RHS मायनस करायचे, 1000 मायनस एक्स हे इजिकल टूला इजिकल टू. त्याच्यानंतर तुमचं पुढलं काय आहे, 7529. आता इथं बसणार आहे का, बसणार नाही आहे. ठीक आहे, मी काय करतो, इथे बसणार नाही आहे. ठीक आहे, इथं लिहितो. ठीक आहे, हे बसणार नाही आहे, तर आपण काय करू, खाली घेऊया, सगळे काय लाईनीत आलं पाहिजे. 1000 एक्स मायनस एक्स इजिकल टू. ठीक आहे, 1000 एक्स मायनस एक्स इजिकल टू काय असणार आहे तुमचं, 3 पहा, हे लिहून घ्या पूर्ण, 7529.529च्या डोक्यावर बार मायनस हे लिहिलेलं पूर्ण भाग. ठीक आहे, बार मायनस त्याच्यानंतर तुमचं काय आहे, हे 7.529च्या डोक्यावर बार. इथपर्यंत दिसते तुम्हाला क्लिअरली. तर हे काय करायचं, तुम्हाला सबट्रॅक्शन केलेलं आहे आपल्याला. आता ह्याला सोडवायचं तुम्हाला. आता 1000 एक्समधनं जर एक्स गेला तर तुम्हाला किती मिळेल, 1000 एक्समधनं जर एक्स गेला तर 999 999. 1000मधनं जर एक गेला तर किती, 999 आणि एक्सला एक्स. ठीक आहे, 999 999 एक्स राहील तुमचा. किती राहील, 999 एक्स राहील. ह्याला सोडवले आपण. आता पहा, मला पहा, इकडं पहा, हे सोडायचं तुम्हाला सिम्पली. हे सोडवताना लक्ष द्या, वाटलं तर काय करतो मी, इथं सोडून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, कळणार नाही तुम्हाला, अवघड जाईल. ठीक आहे, तर इथं सोडून दाखवतो. 7529.529च्या डोक्यावर बार. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं आहे. काय सबट्रॅक्ट करायचं आहे, 7.529. हे आपण कशी करतो सबट्रॅक्शन, आहे का नाही, एकदम सिम्पल अशा प्रकारे मांडून दिलेले तुम्हाला 7वी 8वीच्या पोरासारखं काय. ठीक आहे, तर सबट्रॅक्शन तुम्ही करू शकता. ह्याच्या डोक्यावर पण बार आहे. ठीक आहे, तर सबट्रॅक्शन करताना काय करायचं, हा बार 529 सेम सारखा पार्ट आहे दोन्ही. ह्या दोघांमधनं 529 बारमधनं 529 बार गेला तर काय उरेल तुमचा, 0 उरेल. हा पॉईंटला पॉईंट. आता हा 9 आहे, 9मधनं जर 7 गेला तर तुमचा, 9मधनं 7 गेला तर किती उरला तुमचा, 2 उरला. 9मधनं 7 गेला तर 2 उरला. बाकीचं जसं तसा 257. हे कळलं तुम्हाला, कसं आलं 75 तुम्हाला, आहे का नाही, 7522 कसं आलं कळलं तुम्हाला. हे सबट्रॅक्शन करून घ्यायचं सिम्पली. ह्या बार 529 बारमधनं 529 बार गेला, 0 उरला, पॉईंटला पॉईंट. हा 9मधनं 7 गेला, 2 उरला. बाकीचा हा इकडं काही नाही आहे, ह्याच्या पुढे 0 असते पण काही नसते, म्हणजे इथं 0 0 असते. तर हे 2मधनं 0 गेला, 2 उरला. 5मधनं 0 गेला, 5 उरला. आणि 7मधनं 0 गेला, 7 उरला. हे कळलं असेल तुम्हाला. तर हे इथं लिहितो मी, सोडून दाखवले तुम्हाला. ठीक आहे, 7522 हे आलेलं आहे तुमचं. ठीक आहे, ह्याला सोडवल्यानंतर हे आलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, जसं केलं होतं एक्स इजिकल टू. आता एक्स इजिकल टू काय असणार आहे तुमचं, एक्स इजिकल टू काय असणार आहे, 7522. आता हा मल्टिप्लिकेशनचा इकडल्या राईट हँड साईडचा लेफ्ट हँडला गेल्यावर खाली डिवाईडमध्ये जातो. हां, मल्टिप्लिकेशनचा लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला गेला तर डिवाईडमध्ये जातो. डिव्हिजनचा लेफ्ट हँड साईडचा इकडं आला तर मल्टिप्लिकेशनमध्ये चेंज होते. मल्टिप्लिकेशननी साईड बदलली तर तिकडे जाऊन डिवाईडमध्ये जातो आणि डिव्हिजननी जर साईड बदलली तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतो. ठीक आहे, ठीक आहे, कळलं तुम्हाला. तर हे 999. तर हे तुमचं काय, एक्स बरोबर 7522 अपॉन 999 ही एक्सची किंमत आहे. आणि एक्सची किंमत काय होती तुमची, आपण एक्सची किंमत गृहीत धरली होती, तर ही तुमची एक्सची किंमत आहे. म्हणजे एक्सची किंमत इथं टाकतो तुम्हाला. एक्स म्हणजेच काय, ही 7 पॉईंट हे लिहिलेलं आहे आपण, इतकं लिहिलं तरी चालते परंतु एक्सची किंमत काय होती, 7.529. ठीक आहे, डॅश 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 इज इक्वल टू काय होतं, 7522 अपॉन 999. हे तुमचं काय आहे, उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे हे काय झालेलं आहे, तुमचा हा प्रश्न सोडून झालेला आहे. तर अशा प्रकारचे तुम्ही भरपूर सारे प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे, आपण नंतर काय याच्यानंतरचे प्रश्न घेऊया. ठीक आहे, चालते. तर तुम्ही जर आपण इथं थांबूया आजच्या लेक्चरमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसे वाटतात हे लेक्चर नक्कीच कळवा. ठीक आहे, थँक्यू वन्स अगेन. आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे लेक्चर्स पोहोचवा. ठीक आहे, शेअर करा
आणि तुम्हाला काही समस्या असेल, हे कळलं नसेल तर काय करा, 1-2 वेळेस लेक्चर पहा, कारण याच्यामध्ये थोडेसे कॅल्क्युलेशन्स आहेत आणि अवघड जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला 1-2 वेळेस लेक्चर हे रिपीट डबल पाहावं लागेल, ठीक आहे. आणि आपण काही लेक्चर म्हणजे पुढं काही घेऊ एक्झाम्पल्स, तर त्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी येईल. त्यासाठी तुम्ही कंटिन्यू लेक्चर पहा, स्टेप बाय स्टेप पहा, 1च्या नंतर 2, 2च्या नंतर 3 सिक्वेन्सने पहा. जर मध्येच तुम्ही कोणतं लेक्चर पाहिलं तर तुम्हाला कळणार पण नाही आहे. थँक्यू, खूप खूप धन्यवाद, ठीक आहे.